मराठी ही केवळ भाषा नाहीये, तर महाराष्ट्राच्या अस्मितेचा श्वास आहे आणि त्या भाषेचा गौरव व्हायला हवा. त्या विधानसभेतच मराठीच्या उच्चारावरून आता मोठा राजकीय वाद रंगलाय. दिवंगत स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या शोक प्रस्तावाचं वाचन करताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून झालेल्या काही चुकीच्या उच्चारांवर विरोधकांनी जोरदार टीका केली. मराठीच्या ज्ञानावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं, तर सत्ताधाऱ्यांनी ही टीका राजकारणातून प्रेरित असल्याचं म्हटलंय. अखेर स्वतः राहुल नार्वेकर यांनी सुद्धा दिलगिरी व्यक्त केली आहे. नेमकं काय घडलंय पाहूयात त्यावरचा विशेष रिपोर्ट. नार्वेकरांच्या मराठी भाषेवरून विरोधकांची टीका. राहुल नार्वेकरांची चुकीच्या उच्चारांवर दिलगिरी. अस्पष्ट प्रिंट आणि लहान फॉन्टवर फोडलं खापर. दिवंगत पार्श्वगायिका आशा भोसले यांचा शोकप्रस्ताव सादर करताना विधानसभा अध्यक्षांनी जे शब्दोच्चार केले त्यावरून त्यांच्यावर तुफान टीका सुरू आहे. विरोधी पक्षांकडून राहुल नार्वेकरांच्या मराठीच्या ज्ञानाविषयी शंका उपस्थित केली. संजय राऊत यांनी तर नार्वेकरांनी त्यांचं नाव बदलावं असाही सल्ला दिला. एवढंच नव्हे तर जामवंतराव धोटेंसारखा पेपरवेट फेकून मारला असता असा टोला लगावला. विधानसभेच्या अध्यक्षपदावर बसलेली व्यक्ती महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदावर बसलेल्या व्यक्तीला मराठी बोलता येत नाही, मराठी लिहिता येत नाही, मराठी वाचता येत नाही, मराठीत विचार करता येत नाही. हे नार्वेकर आहेत की युरोपमधला एक देश आहे नॉर्वे म्हणून, की नॉर्वेकर आहेत. विरोधी पक्ष काय करतोय हा माझ्या पुढे प्रश्न आहे. मी जर असतो त्या विधानसभेत तर मला जामवंतराव धोटेंचं स्मरण करून मी पेपरवेट फेकून मारला असता त्या दिशेनं. मी जर तिथे असतो, माझ्यासारखे अजून 10 लोक असते, तर जामवंतराव धोटेचं स्मरण करून मराठीचा अपमान करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध मी तिथेच एक तर जोडा काढला असता किंवा पेपरवेट फेकून मारला असता. मराठी भाषेचा अपमान महाराष्ट्राच्या विधानसभेत, विधिमंडळात, लाजा वाटला पाहिजे. फक्त राऊतच टीका करून थांबले नाहीत. काँग्रेसचे नेते सतेज पाटील आणि राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळेंनीही राहुल नार्वेकरांच्या मराठी भाषेच्या उच्चारांवरून त्यांच्यावर टीका केली. मराठी भाषेलाच त्यांनी श्रद्धांजली वाहिली काल, खऱ्या अर्थानं असं म्हणावं लागेल. कारण की ज्या पद्धतीनं आम्ही ठरवलेलं आहे की शोक प्रस्तावावर कुणी बोलायचं नाही, कारण की बोलण्याच्या ओघात एखादं वाक्य जातं, म्हणून पूर्वी गटनेत्यांच्या बैठकीत ठरलं की कुणीही बोलायचं नाही, सरकारच्या वतीनं शोक प्रस्ताव मांडला जाईल. मला आश्चर्य वाटलं की ते नार्वेकर ते काय बाहेर राज्यातून किंवा देशातून आलेले नाहीत ना. आणि आशाताईंबद्दल आणि मराठी भाषा, तुम्ही स्पीकर आहात, अध्यक्ष आहात विधानसभेचे, त्यामुळे मला धक्कादायक होतं त्यांचं ते सगळं तुमच्या चॅनलवर पाहून. आणि खूप वाईट वाटलं. ज्या मराठी भाषेला आम्ही आमची आई समजतो, आमची ओळख समजतो, आमचा आत्मा आहे, त्या मराठी भाषेची ज्या पद्धतीने चिरफाड झाली अतिशय दुर्दैवी, आणि त्याचा मी जाहीर निषेध करते. आणि मराठी येत नसेल तर क्लास लावा, उशिरा का होईना. मराठी ही जगवली पाहिजे, मराठी टिकवली पाहिजे असं जेव्हा म्हणतात ना, तेव्हा जरा ना जे म्हणणार आहेत भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांना हे राहुल नार्वेकरांचं जरा पाठवा, असं कर्टीबेटीने चमच्यात पाणी घेऊन जीव देतील. अरे 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 काय ही मराठीची अहवेलना. मराठी इथे मेली, मराठी भाषेला मारलं, आणि एवढ्या मोठ्या पदावर बसलेल्या व्यक्तीला मराठी साधं वाचता येऊ नये, शिव्या बऱ्या येतात. राहुल नार्वेकरांच्या मदतीला सत्ताधारीही धावून आले. राहुल नार्वेकरांच्या भाषेवरून उगाचच राजकारण केलं जात असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केलाय. विधिमंडळातील सर्वोच्च पद आहे. मी देखील सोशल मीडियावर ते बघितलेलं आहे. काही ठिकाणी ज्यावेळी सभागृहाचं कामकाज किंवा काही गोष्टी वाचताना या आपल्या देखील चुका होत असतात. त्याचं एवढं मोठं राजकीय भांडवल करण्याची काही आवश्यकता नाही, परंतु चुका होऊ नये याची दक्षता आम्ही घेऊ.
मराठी भाषेवरून झालेली टीका पाहून राहुल नार्वेकरांनीही विधानसभेत झालेल्या प्रकारावर दिलगिरी व्यक्त केली. एवढंच नव्हे तर त्यांनी झालेला प्रकार अस्पष्ट प्रिंट आणि छोट्या फॉन्टमुळे झाल्याचा दावा केला. प्रिंट जी माझ्या हातात आलेली ती प्रिंट अत्यंत बारीक फॉन्टमध्ये होती आणि थोडी अस्पष्ट होती. त्याप्रमाणे त्याच्यात काही तांत्रिक चुका होत्या ज्या सुरुवातीला नोट करण्यात आल्या नव्हत्या. वाचन करत असताना तसंच्या तसं ते वाचन झालं. जे घडलं ते एका चुकीमुळे घडलेलं आहे. त्याचा कोणी वेगळा अर्थ काढू नये अशी मी विनंती करतो. आणि तरीही त्या भाषणाच्या वाचनाच्या वेळेला जर का राज्यातील किंवा सभागृहातील कुठच्याही व्यक्तीचे सदस्याचे इकडे मन दुखलं असेल तर मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. फॉन्ट छोटा असेल किंवा प्रिंट अस्पष्ट असेल तर त्याच वेळी नवी प्रिंट मागवणं आवश्यक होतं. पण आहे ते रेटून देण्याच्या नादात मराठी भाषेचा जो विचका झाला त्यानं मात्र सभागृहाची शोभा झाल्याची टीका होतीये. कृष्णात पाटील, झी 24 तास, मुंबई.